मला हेच सांगायचं आहे की जगभरचे मोठे मक्तेदार जे ॲलन मस्क सारखे लोक आहेत, आपल्या देशातले अदानी अंबानी आहेत, कोणीही धुतल्या तांदळाचे नाही आहेत. यांनी सगळ्या इलेक्शन्सवरती आपल्या आवडीचे उमेदवार, आपल्या आवडीचे राजकीय पक्ष हे निवडून यावे हे वेळोवेळी हे प्रयोग केलेले आहेत. आणि गेल्या 10 वर्षातले प्रयोग हे निव्वळ ज्या ठिकाणी तुम्ही क्रोनी कॅपिटलचा शब्दप्रयोग केला तिथे मी असं म्हणेन की इथला इलेक्शन कमिशनर, इथली कोर्ट, इथली संपूर्ण व्यवस्था आणि राजकीय पक्षातले काही लोक अगदी हे सगळेजण यंत्रणा म्हणून तो क्रोनिझम आपल्याला तिथे दिसतो. 2-4 भांडवलदार राजकीय पक्षांना फंडिंग करतात ते तुम्ही इलेक्ट्रल बॉन्डच्या निमित्ताने तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला सांगतो 100 रुपयापैकी 90 ते 92 रुपये जर भारतीय जनता पक्षाला त्या फंडिंगमध्ये होत असेल, कायद्यान्वये अरुण जेटली असताना जो कायदा पास झाला ज्याच्यामधून इलेक्ट्रल बॉन्ड स्टेट बँक ऑफ इंडियामधील बॉन्ड विकले गेले, याच लोकांनी विकत घेतले ज्यांच्या कंपन्यांमध्ये रेड पडले आणि म्हणून ते प्रीपेड सँक्शन असल्यासारखं त्यांनी ताबडतोब ते बॉन्ड विकत घेतले. त्याची टोटल किंमत 13,000 कोटी होती आणि त्या 13,000 कोटीपैकी 92% पैसे फक्त भाजपला गेले. तुटीफुटी इकडे काँग्रेस काय आणखी कुठे काय राजकीय पक्ष असतील स्थानिक लेवलला त्यांना गेले. पण असा एखादा कायदा करून कॉर्पोरेशना वाकवून, वळवून, धमक्या देऊन, चापट्या मारून, ईडी लावून, CBI लावून जर कोणी फंडिंग करत असेल तर त्याला एक्स्टॉर्शन म्हणत नाही. अगदीच. आणि याला तो सुद्धा देणारा जो कॉर्पोरेट कॅपिटल आहे, तो जो काही भांडवलदार आहे, नावं घेता येतील मला, माझ्याकडे ती जवळजवळ नाही म्हटलं तरी 1200 लोकांची लिस्ट आहे. बापरे. ज्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामधून बॉन्ड्स विकत घेतले आणि भाजपला किंवा आणखीन पक्षाने दिले. यांनी त्यांचा काळा पैसा सफेद केलेला आहे.